अनिकेत 8 वर्षांचा मुलगा. डोळ्यांत चमक, चेहऱ्यावर कायम एक हसरा उत्साह. पण त्याचं मन सतत कुठेतरी भटकत असायचं. शाळेत बसायला सांगितलं की तो खुर्चीवर एका पायावर उभा राहायचा. पुस्तक उघडलं तरी त्याचं लक्ष वर्गातल्या पंख्याकडे जायचं. आई म्हणायची, बाळा, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. पण अनिकेतचं उत्तर ठरलेलं असायचं, आई, माझं लक्ष ठेवून ठेवून कंटाळा येतो. शाळेत तो कायम डिस्ट्रॅक्टेड असायचा. शिक्षक रागवायचे, मित्र चिडवायचे. वेडा आहेस का रे, एकच जागी बसत नाहीस, नेहमी त्रास देतोस, अशी वाक्य त्याच्या कानावर रोज पडायची. आई वडील सुरुवातीला समजूनच घ्यायचे नाहीत. त्यांना वाटायचं, मुलगा आळशी आहे, अभ्यास करत नाही, शिस्त नाही. पण जेव्हा एक दिवस शिक्षकांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, तुमच्या मुलाला ADHD असण्याची शक्यता आहे, कृपया एकदा मानसोपचार तज्ज्ञाकडे जा, तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू गळू लागले. त्यांनी अनिकेतला मानसशास्त्रज्ञाकडे नेलं. तेथे अनेक टेस्ट, मुलाखती झाल्या. निदान झालं ADHD इनअटेंटिव्ह टाईप. डॉक्टरांनी सांगितलं, हे काही विकृती नाही, हे एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. यावर उपचार शक्य आहेत आणि योग्य मार्गदर्शनाने तो खूप चांगलं करू शकतो. अनिकेतसाठी शाळेची पद्धत थोडी बदली गेली. त्याला थोडं थोडं करून शिकवलं जाऊ लागलं. एका वेळी एकच काम देण्यात आलं. त्याला विश्रांती दरम्यान ऊर्जेचा वापर करून खेळण्याची संधी दिली गेली. अभ्यास खेळासारखा केला गेला. फ्लॅश कार्ड्स, ऑडिओ लर्निंग, रंगीत नोट्स. आई त्याला रोज गोष्टी सांगायची आणि त्यातल्या नायकासारखं बनायला प्रोत्साहन द्यायची. वडील रात्री त्याच्याबरोबर बसून अभ्यास करत. संपूर्ण घराने त्याला समजून घेतलं. अनिकेतला एक दिवशी शाळेतल्या ड्रॉइंग स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं गेलं. त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर एक चित्र काढलं. एक आकाशातून उडणारा वारा आणि त्यावर स्वार झालेला एक मुलगा. त्या चित्रात सगळं काही होतं, ऊर्जा, चैतन्य आणि स्वप्न. शिक्षक थक्क झाले. पहिल्यांदाच त्यांनी अनिकेतला खरं ओळखलं. तो डिस्ट्रॅक्टेड नव्हता, तो एक वेगळ्या पद्धतीने शिकणारा, वेगळ्या पद्धतीने जगणारा मुलगा होता. अनिकेत आता शाळेत रमतो. त्याच्या गरजांनुसार शिकण्याची संधी त्याला मिळते. ADHD अजूनही त्याच्याबरोबर आहे, पण आता तो आणि त्याचे पालक, शिक्षक सगळे मिळून त्याच्याशी हातमिळवणी करत आहेत. कधी कधी अनिकेत आईला विचारतो, आई, मी वाऱ्यासारखा का असतो? आई त्याला जवळ घेते, डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते, कारण तू आभाळात उडण्याचा जन्म घेतलास बाळा. तुझ्या पंखा